गौतम चिटकर बघा, ह्या रस्त्याच्या दुतर्फाला दोन्ही बाजूला हा कचरा इथे टाकला जातो, इतरत्र फेकला जातो. बघा, संपूर्ण ह्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. हवेने तो कचरा इतरत्र तो फेकला जातो आणि सगळीकडे दुर्गंधी पसरते. अशा पद्धतीने हा कचरा बघा तुम्ही. कचऱ्याचं हे माहेरघर झालंय का? नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. आता मी कर्जत खोपोली हा जो महामार्ग आहे, त्या महामार्गावर जो पळसदेवी रोड आहे त्या ठिकाणी त्या खिंडीत उभा आहे मी. आणि ह्या ठिकाणी जर बघाल, हा बघा कचरा, हा जो कचरा आहे बघा किती कचरा आहे. आणि हा जो कचरा हा तो मानव निर्मित कचरा आहे. बघा तुम्ही कचऱ्याची लाईन बघ कशी लागलेली आहे. जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर हा कचरा बघा. या साईडला पण बघा. एकीकडे आपण बोलतो स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, परंतु जेव्हा अशा पद्धतीचं जेव्हा बघतो आपण चित्र, तेव्हा निश्चित संताप होतो. तेव्हा किती कचऱ्याचा हा ढीग इथं बसलेला आहे. पावसाळ्यात मग इथे पाणी पडून म्हणजे दुर्गंधी पसरते, वास येतो. आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन असेल यांना मी सांगू इच्छितो की हा जो कचरा आहे, या कचऱ्याची काहीतरी विल्हेवाट लावा. हाकेच्या अंतरावर डम्पिंग ग्राउंड आहे. कचरा इथून नेत असेल, तुम्हाला जर कचरा इथे टाकायच्या ऐवजी त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी ठेवा. तिथे कोणतरी एक कर्मचारी नेमा, जेणेकरून तो कचरा घेतील आणि डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकतील. परंतु अशा पद्धतीने हा जो मानव निर्मित कचरा आहे हा कितपत योग्य आहे सांगा तुम्ही? त्याच्यामुळे आजार वाढतात, त्रास होतो. आज जाता येता पुढे पुण्यनगरीचे स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे, परंतु ह्या ठिकाणी तुमच्या प्रथम दर्शनाला अशा पद्धतीचा हा कचरा आहे. कर्जतच्या वेशीवर हा कचरा अशा पद्धतीने इतरत्र टाकलेला आहे. या ठिकाणी शासनाचे अधिकारी जात नाहीत, कर्मचारी जात नाहीत, त्यांना हा कचरा दिसत नाही. लवकर लवकर हा जो कचरा आहे या ठिकाणी हलवावा. हाकेच्या अंतरावर डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे तो त्यांनी त्या ठिकाणी टाकावा. धन्यवाद.